सासू धड्डम सून मड्डम सासू धड्डम सून। तुम्हाला वट सावित्री म्हणजे माहितीये का हो? वट नाही वट। अगो उद्या वटपौर्णिमा नाही का? ती सोसायटीतल्या सगळ्या बायकांनी एकत्र साजरी करायची असं ठरवलंय। ह्या तृप्ती पंडित आले। तृप्ती पंडित तुम्हाला जे काही पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे प्रयोग करायचे ना ते यांच्यावर करा। म्हणजे वा 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 गुड आयडिया। गेल्या जन्मी जोशी काकू माझ्या सासूबाई होत्या। हे वट सावित्री जे काय आहे ना त्याचा उपवास मी उद्या करणार आहे। अभि सोड। अरे सकाळ झाली सोड रे बाबा। हा काय मला पूजा बिजा आटवायची आणि वटपौर्णिमेच्या व्रताला सुरुवात करायची। ठीक आहे नाही करत मग व्रत म्हणजे पुढल्या जन्मी दुसऱ्याच कोणाला तरी माझा नवरा व्हावा लागेल। वट सावित्री मग जाऊ दे ना मला। 10 मिनिट नाही 5 मिनिट। अरे 5 मिनिटं उशीर झाला ना तर माझे सासरे पण बदलण्याची वेळ येईल। म्हणजे तुला माहितीये ना माझ्या बरोबरच सासूबाई पण हे वट सावित्रीचं व्रत करतायत आणि त्यांना यातलं काहीही माहित नाही। मी जर त्यांना आठवण करून दिली नाही ना तर ते काहीतरी खातील आणि मग पुढल्या जन्मी सासरे बुवा खुश। ते कसं काय? अरे पुढल्या जन्मी मम्मी बदललेली असेल ना। काहीतरी काय स्नेहा तू लगेच जा। हे बघ तुझ्या जाण्याने जर एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर तू तडक जा। That's like a good boy. तिकडे तिकडे बघ ना। सासूबाई काय करताय तुम्ही? व्हॉट इज दिस नॉनसेन्स? केवढ्याने वस्कन अंगावर आलीस माझ्या? हो तुमचा आज उपवास आहे वट सावित्रीचा। हो आहे पण फक्त 4 अंडी खाली तर काय बिघडलं? तुम्ही हे खाऊ शकत नाही तुम्ही हे खायचं। साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी सुद्धा केलीये रताळ्याचं कीस सुद्धा केलंय आणि बटाट्याचा चिवडा सुद्धा। व्हॉट रताळ्याचा कीस आणि साबुदाणा वडा? हो माय गॉड ऐकूनच ढवळायला लागलं मला। हा सगळा कचरा खावा लागणार असेल तर आय डोंट वॉन्ट दॅट वट सावित्रीचा उपवास। हा म्हणजे तुम्हाला डॅड पती म्हणून नकोच वाटतं पुढल्या जन्मी। अगं स्नेहा अगं तिची इच्छा नाहीये तू का आग्रह करतेस तिला? आणि मला सुद्धा जरा पुढल्या जन्मी श्वास घ्यायला उसंत मिळू दे की। बरोबर डॅड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दिग्विजय। गुड मॉर्निंग। अबे मिसेस जोशी आज सकाळी सकाळी एवढं नटून? मी तुझ्या सुनेला सांगायला आले आज आम्ही वडाची पूजा करणार आहोत माझ्याबरोबर चल म्हणून। किती वाजता जायचंय? साधारणतः 12 वाजता जायचंय। आणि वृषाली तू आज उपवास करणार नसशील असंच दिसतंय। का असं का वाटतंय? साबुदाण्याचे वडे आहेत? हे टेबलावरचं ऑमलेट सांगते। ऑमलेट ते मी यांच्यासाठी केलं। नाही त्यांना ऑमलेट देऊ नको मी त्यांच्यासाठी बदामाचा शिरा आणलाय। बदामाचा शिरा? वा वाय? हो तृप्ती पंडितनी मला सांगितलं मागच्या जन्मी यांना बदामाचा शिरा खूप आवडत होता म्हणून। डोंट टेक इट सो सिरियसली। मागच्या जन्मातून या जन्मात येणार का मिसेस जोशी? हो 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 बरं ते जाऊ दे। जो उपवास करणार आहे त्यांनी नऊवारी साडी नेसायची। मी नाही बायकांनी। बट वाय इज इट नेसेसरी? आय मीन 9 यार्ड साडी नेसणं गरजेचं आहे का? नाही ना यार अगं नऊवारी साडी म्हण ना सरळ। तेच ते हे नऊवारी साडी नेसणं कंपल्सरी आहे का? हो कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे। आता मी जाते दुपारी येते न्यायला। हा बाय बाय दिगी। दिगी सोसायटीच्या बायकांसमोर तुम्ही जरा जास्तच एक्साइट होता। अगं बायकांसमोर नाही ग शिरा बघून जरा एक्साइट झालो मी थोडा म्हणजे थोडा घेऊ थोडा गुड एक्सक्यूज। जोशीबाईंनी बहुतेक पुढल्या जन्मी डॅडची पत्रिका जुळवून दिसतेय। Oh, shut up, you middle class.
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक्सक्यूज मी, कोण हवंय आपल्याला? कारण आमच्या ऑफिसच्या स्टाफमध्ये तुमच्या इतकं सुंदर कोणीच नाहीये. पाहिलं सर, वट सावित्रीच्या दिवशी सुद्धा फ्लर्ट करतायत. बट सर, व्हॉट अ सावित्री. अरे का तू तिची एवढी मस्करी करतो? पण मी मस्करी करतच नाहीये, मी खूप सिरियस आहे हिच्या बाबतीत. जाऊ दे रे. पण या साडीमध्ये खरंच खूप सुंदर दिसतेस तू. खरं सांगू सर, जरा तुमचं रिंगर ऑफ करता प्लीज. खरंच या साडीमध्ये तू खूप सुंदर दिसते. हा ताई बोल. रॉंग नंबर. त्याला नेमक्या वेळी फोन करतात. पण एक सांगू प्रिया, तू इतकी सुंदर दिसतेस ना, इतकी सुंदर दिसतेस की यमाने तुला त्या सावित्रीच्या नवऱ्याबरोबर पाहिलं असतं ना, तर त्याने सत्यवानाला खाली ठेवलं असतं आणि तुला घेऊन तो स्वर्गात गेला असता रेड्यावर बसवून. तर का तुम्ही माझी मस्करी करताय? नाही, मी खूप सिरियसली बोलतोय. ते जाऊ दे. अगं मला असं वाटलं की तू आज रजा घेशील, म्हणजे हे पूजा वगैरे करायला. आमच्या बायकोनं कडक उपास केला आज. काय करताय तुम्ही? काय किती घाबरले मी. अगं मम्मा, तुझा उपास आहे ना. नाही, आता माझ्याने नाही सहन होत रे अभि. इतकं मी आयुष्यात कधीच उपाशी राहिले नव्हते. खाऊन पिऊन सुखी होते मी. मग फराळाचं काहीतरी खा ना. हा पिझ्झा काय खाताय? आणि तोही चिकन. अभि सांग ना. अगं मी काय बघू, या व्रतामधलं मला कुठे काय माहितीये. ठेवा आधी तो पिझ्झा खाली ठेवा, नाहीतर पुढल्या जन्मी त्या जोशी काकू आहेत ना, त्या तुमच्या सवत होणार. ओ शट अप. मम्मा, तू कशाला रिस्क घेतीयस? म्हणजे अगं म्हणजे काय, पुढच्या जन्मी सुद्धा मला मामा म्हणून तूच हवी आहेस. ओ कम ऑन अभि. अँड यू स्टुपिड सिली गर्ल. यापुढे असली उपासाची व्रत आपल्या घरात आणू नकोस. मला इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्याकडनं उपास करवून घेतेस तू. आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. सासूबाई सासूबाई सासूबाई, हे बघा आम्ही तुमच्यासाठी काय आणलंय. साड्या. शेमलेस क्रीचर. मी काय बोलते, ही काय बोलते भलतच. अहो तुम्ही आधी ऐकून तर घ्या. ह्याच्यातली एक नऊवारी साडी तुम्ही नेसा. बायका कधी येतील आणि तुम्हाला जमलं नाही ना, तर चकूबाईला सांगा. काही गरज नाहीये त्याची. यू गेट आउट ऑफ माय रूम. अभि, बायका जमल्या वाटतं. चल 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 चल. हे हे माय पिझ्झा, माय पिझ्झा. आय वॉन्ट माय पिझ्झा. या 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 या. शकू, बोला बोला तुझ्या त्या स्नेहाताईला. ए थांब. आणि तुझ्या त्या मॅडम, त्यांनी आज उपास केलाच नसेल ना? केलाय केलाय. सकाळपासून पाणी सुद्धा प्यायला नाहीत. हा सुवात करेश. मिसेस जोशी, तुझा नंबर जातोय दिसतोय. छे छे, शक्यच नाही. मी वृषालीला आज ओळखत नाहीये. बोला बोला. अरे चल बोला बोला. स्नेहाताई, ओ स्नेहाताई. काय ग शकू? या बघा स्नेहाताई. अरे वा, काय सुंदर नऊवारी साडी नेसलीयस ग. ए, कुणी शिकवली ग तुला? माझ्या आईने. अरे वा, साडीत राहण्याचा हा फायदा असतो बरं का. हो ना. मग तुम्ही लवकरात लवकर तुमचे फ्लॅट विका आणि चाळीत जा राहायला. ए चला ग, उशीर होतोय आपल्याला. चला चला आम्ही चला. ओ थांबा हो, माझ्या सासूबाई पण येत आहेत. काय सांगतेस? वृषाली पण येते? आश्चर्यच आहे म्हणायचं. आश्चर्य काय त्यात? शकू बघ जा, सासूबाई तयार झाल्या का. मॅडम. हे गर्ल्स, आय एम रेडी. का काय झालं एवढं हसायला? व्हॉट्स रॉंग? वृषाली, ही साडी नेसण्याची कुठली पद्धत आहे? अगं तू साडी नेसलीयस का विस्कटलीयस? का ट्रेडिशनल नऊवारी साडी आहे ही, शकू सारखी. व्हॉट्स रॉंग? स्टॉप इट. हे बघा, तुम्ही जरा खाली जाऊन बसता का बसमध्ये? मी सासूबाईंना लगेच तयार करून खाली येते. हे तयार काय? मी तयार आहे. आय एम रेडी. स्नेहा, हे बघ, तू 5 मिनिटात आलीस तर ठीक आहे, नाही तर आम्ही निघून जाऊ. त्यापेक्षा आत्ताच जा ना. એટલા ગુસ્સા શા માટે કરશે? જલ્દી કરના, લેટ થઈ જશે. नाही तर आंटी, तुम्ही जरा पुढे व्हा ना, मी लगेच 5 मिनिटात येते ना तयार करून. ठीक आहे. अरे व्हॉट इज दिस नॉनसेन्स? का पाठवलं स्टुपिड वुमन? हे बाई,
तुम्हाला जमत नव्हतं तर आम्हाला सांगायचं ना. काय काय जमायला न जमायला काय झालं? मी तयार आहे. याला म्हणतात गिरे तो भी टांग ऊपर. वॉच वॉच. काही नाही चला आपण यांना साडी नेसू. माझ्या अंगाला हात लावायचा नाही. यू मिडल क्लास चाळीतली. तरी तुम्हाला नऊवारी साडी कुठे नेसता येते? त्या बाबतीत आम्ही हाय फाय आणि तुम्ही चाळीतल्या. ओ शट अप. काय लवकर तर उशीर झाला. काय करताय का तुम्ही? हे बघा माझ्या अंगाला हात नाही लावायचा. डॅड पण ना. हॅलो हॅलो हॅलो. डॅड तुम्ही इथे? येस. मग अरे मम्मीला भेटायला आलो तुझ्या. अहो पण आत्ता कसं काय? कसं काय म्हणजे? अरे उपास केला ना तिने म्हणून जरा फराळाचं घेऊन आलो. फराळाचं? हो म्हणजे तिच्या फराळाचं म्हणजे फर्स्ट क्लास चिकन बर्गर आणि पॅटीस. डॅड अहो नको. अहो तिने चांगला एवढा उपास धरला तर. अरे सोड रे. अरे माझी बायको आहे ती. तिनं उपास केला काय किंवा न केला काय पुढच्या जन्मी मला तीच बायको म्हणून हवी आहे. डॅड किती काळजाला भेटणारं बोलता हो तुम्ही कधी कधी. असू दे लहान आहेस तू अजून तुला नाही कळणार ते. मम्मीला हाक मार तुझ्या. मामा मामा सासूबाई म्हणजे अगदी सासूबाई आहेत. मामा. स्नेहा मामा कुठे आहे? येतायत पण त्या आधी तुतारी वाजवा. तुतारी तुतारी वाजव अभि. ए स्नेहा. एक मिनिट. तुमच्या धर्मपत्नी हर हायनेस वृषाली राजमाचीकर येत आहेत हो. प्रणाम. अहो हे काय? शली काय सुंदर दिसतेस तू. ईशा कम ऑन. सगळे इथे उभे आहेत याचं भान तरी ठेवा. अगं लग्नानंतर पहिल्यांदा इतकी सुंदर दिसतेस तू. शपथ. डॅड तू गप रे. लहान आहेस तू अजून. ए स्नेहा तुला तुझ्या आईनं दृष्ट काढायला शिकवलंय की नाही? हो. मग पहिल्यांदा तुझ्या सासूची दृष्ट काढ. हे काय सांगायला हवं का डॅड? वडाची पूजा झाली ना की पहिलं काम मी यांची दृष्ट काढण्याच करणार आहे. प्लीज. वृषाली अगं झालंय की नाही तुझं? अय्या दिग्विजय तुम्ही. बघा कशी अचानक भेट होते आपल्या माणसाची. मिसेस जोशी माझा आपला माणूस माझ्या शेजारी उभा आहे. अहो ते या जन्मी पण गेल्या जन्मी तुम्हीच होतात माझे आपलं माणूस. मिसेस जोशी प्लीज कंट्रोल युअर फिलिंग्स. अगो चला ना लवकर. उशीर होतोय आपल्याला किती. हो हो वृषाली येतेस ना? चल. पण मला इंटरेस्ट नाही तुमच्या बरोबर येण्यात. म्हणजे तू व्रत अर्धवट सोडणार? बरंय नाहीतरी त्याचा काही उपयोग होणारच नव्हता. चला ग आपण निघूया. गो गो खुशाल जा. दिग्विजय तुमच्या बायकोला जरा 2 घास खाऊ घाला हा. कारण पुढच्या जन्मी 7 फेरे तुमचे माझ्या बरोबरच होणार आहेत. ओ शट अप यू सिली गर्ल. गर्ल म्हणजे तेच ते वुमन. सासूबाई येणार नसतील तर मीही नाही येणार. चला जाऊया आपण. मामा मी तुमच्यासाठी गाडी काढतो. मला माहिती आहे वडाचं झाड. अरे कशाला? त्यापेक्षा एक वडाची छोटी फांदी घेऊनच आहे ना घरी. चालेल. मी आणि सासूबाई घरच्या घरी वडाची पूजा करतो ना. गुड आयडिया. येस मी घेऊन येतो. चल मी येते. गो 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 गो. वृषाली मला सांग तू हा उपास शेवटपर्यंत करणार आहेस? हा करावं लागेल. काय करणार? अगं नाही. अगं मी तुझ्यासाठी तुला आवडतात म्हणून चिकन पॅटीस आणि बर्गर आणले होते. आता सगळे गेलेत. घे गुपचूप खाऊन कोणाला कळणार नाही. घे. खरंच? हाऊ स्वीट. पण नाही नको. मी या सगळ्यामध्ये बिलीव्ह करत नाही. पण आय डोंट वॉन्ट टू टेक अ चान्स. मिसेस जोशी जर खरोखरच पुढच्या जन्मी तुमची बायको झाली तर मला नाही आवडणार. ओहो मी चालेल. धन्य झालो आज. म्हणजे मी आता निघतो ऑफिसला. कशाला? अगं कशाला म्हणजे मी तुला फक्त हे खायला घालायला आलो होतो. मी ऑफिसमध्ये मीटिंग अर्धवट टाकून आलोय. पण संध्याकाळी लवकर या.
अगं काय बोलतेस तू? संध्याकाळी मी कारण मी एवढा उपास धरलाय सकाळपासून, मला भूक लागेल ना, तुम्ही येईपर्यंत मी काही खाऊ शकत नाही, म्हणून लवकर या. ओके ओके मी येईन ना मी संध्याकाळी. हा. येस प्लीज लक्षात ठेवा. बाय बाय हबी. तू जा, सासूबाईंना बोलव. वय वय हे बघा इथं ठेवलंय सगळं. हा. स्नेहा, काय तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. काय कोणती? तू ना, तू खूप सुंदर दिसतेस. मला तर पहिला आजच वाटते. अभि, ती काय एवढं लांबून सांगण्यासारखी गोष्ट असते का? स्नेहा स्नेहा आउच. सावकाश सावकाश. शकू हेल्प मी डार्लिंग. स्लोली स्लोली. या मी अभिला सांगत होते की डॅडना फोन लाव, त्यांना लवकरात लवकर बोलवून घे घरी. तुम्ही फार फार कडक उपवास केलाय ना. येस येस, मी आत्ताच डॅडना फोन करतो. फारच गरगरतंय. इतकं कडक फास्टिंग मी लाईफ मध्ये कधी केलं नाही. वय वय कशाला बोलवलंस, मला का त्रास दिलास? हो, वडाची पूजा करायची ना तुम्हाला. ओ ती आणि राहिलीये. आय डोंट नो वडाची पूजा, मला ते काही जमणार नाही ग. माझ्याकडे एनर्जीच नाहीये. ठीक आहे, मग पुढल्या जन्मी जोशीबाईंकडे गेलंच म्हणून समजा तुमचं अढळपद. हे बघ, तू असलं काहीतरी बोलून मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. नाही. मला फार त्रास होतो त्याचा. नाहीतर तू असं कर, ऑन माय बिहाफ तूच वडाची पूजा कर. मी जरा जाऊन पडते. शकू हेल्प मी डार्लिंग. वय वय चला. वयच फोन बघू का आधी? कम ऑन लवकर. पडाल तुम्ही. हॅलो, हा कोण? हो का? नाही नाही, ते काही अजून आले नाहीयेत. हा, कुणाचा फोन होता ग? त्या जोशीबाई काय म्हणत होत्या? विचारतायत दिग्विजय साहेब आलेत का म्हणून. आपट तो फोन. अगं आपट म्हणजे तुला ठेवायला सांगितलं होतं मी. This is too much. This is too much. स्नेहा, कशी करायची असते ती वडाची पूजा? शो मी. हो सांगते ना, हे घ्या. I'll try my level best. हो हा हळद वादी, ओके मग कुंकू, ओके. आणि मग तांदूळ. राईस म्हणतात त्याला. हा वाह. सो मेनी थिंग्स. हो ना, हळू वडाचं झाड राहिलं पाहिजे ना. सर द फाईल इज रेडी. हा सर, हे काय आहे? तुम्हाला घरी नाही जायचंय का? येस येस. किती वाजले? 9 वाजत आलेत. मॅम मी उपास केलाय ना तुमच्यासाठी. ओ माय गॉड, विसरलोच मी साफ. मी पळतो, नाहीतर माझी बायको ना फाडून खाईल मला. नाही डोंट वरी जिजू. वटपौर्णिमेचा उपास बायका नॉनव्हेज खाऊन नाही सोडत. गप रे, सतत मस्करी करतो. सर तुम्ही पळा. बाय बाय बाय. बाय, गुड नाईट जिजू. वृषाली, काय रे? मामा डायनिंग टेबलवर आराम करते. का रे, तिचा उपास मोडला की काय? नाही नाही, मोडलेला नाहीये. या दोघींनी 9 वाजता उपास सोडायचा असं ठरवलंय. म्हणजे शास्त्रानुसार त्यांचा उपास 9 वाजता पूर्ण होणार. वृषाली, ए वृषाली, अगं उठ. Who's this? अगं मी दिग्विजय. वृषाली, अगं काय ग हे, काय अवस्था तुझी? अगं काय गरज होती हे सगळं करायची? Because of you, hubby. तुमच्यासाठी आणि त्या स्टुपिड मिसेस जोशींसाठी मला हे कडक फास्टिंग करावं लागलं. आय एम सो हंग्री. ओ स्नेहा, सासूबाई, हे घ्या, आपलं व्रत संपलं. डॅड पटकन बरोबर सासूबाईंना. Thank God. चला आता पुढच्या जन्मी पुन्हा आपली जोडी पक्की झाली. काय हे दिग्विजय, तुम्ही माझ्या पुढच्या जन्मीचा चान्स घालवलात. हा जोशीबाईंनी काय आहे की पुढच्या प्रत्येक जन्मामध्ये मला वृषालीच पत्नी म्हणून हवी आहे. आता त्यासाठी वृषालीला व्रत करायची काहीच गरज नाही, नाही का? मला भीती वाटत होती वृषालीचं हे व्रत अर्ध्यातच तुटते की काय. म्हणजे what do you mean? तुला काय वाटलं
ती तृप्ती पंडित जे सांगते त्या बाबतीत मी सिरियस आहे म्हणून. मग सकाळपासून यांच्याबरोबर फ्लर्टिंग करत होते ते. अगं ते सगळं मी नाटक केलं होतं तुझं हे व्रत पूर्ण व्हावं म्हणून. आणि या नाटकाचं सूत्रधार कोण आहे माहिती का? तुझी सून. म्हणजे या सगळ्या कारस्थानामागे ही माझी मिडल क्लास सून आहे. मी तुला बघून जाऊ द्या हो सासूबाई, तुम्ही मला नंतर बघा, आधी जेवून घ्या बघू. मी तुला जेवल्यानंतर पुढच्या जन्मी बघून घेईन इन माय नेक्स्ट बर्थ. ठीक आहे, तुम्ही मला पुढल्या जन्मी बघा, या जन्मी मी तुम्हाला बघते. भरपूर जेवता ना रे अभि. हे घ्या सासूबाई. आहा सासू